बापरे, पोट बोललं मुरडून येऊन राहिलो. काय करू गड्या? अरे बापरे, माय तर पोट आताच तर चांगली झोपली, जेवली, एक झोप गेली ना. काय झालं गड्या माय पोटाले? बापरे बापरे, गेलंच पाहिजे बापा, नाही तर आता सुधरत नाही बोले. शालूले काय झालं? हे काऊन धावपडत आई न बापरे करून राहिली? काऊन एवढी वेळ पडाली आहे बाहेर? बाहेर गेली असं. चल मी पाणी पिऊन येतो. बापरे बापरे, घाड पोट दुखून राहिलं रे बाबा. घाड झुम येऊन राहिलं सारं. आता माय दरवाजा येऊन झोपले ते ये ना, दरवाजा उघडाच ठेवला काय? चल लावून देतो. अरे बापरे, आता बरं वाटून राहिलं जरासं. हिची बहीण दरवाजा कोण लावला? आताच तो इकडे आलो मी. कोण लावला दरवाजा? इथं कोणीच तर दिसून नाही राहिलं. शालू, ए शालू, शालू, ए शालू, आवाज हे नाही देत का? झोपली काय हे? शालू, ए शालू, बाहेर गेली होती ना बा, तर झोपली बी काय? दरवाजाही लावून दिला. ए शालू, शालू, येतो इथं झोपले. मला बाहेर कोण आवाज देते? भूत तर नाहीये. शालू, ए शालू, दरवाजा उघड ना. ए शालू, अमाई इथं तर नाही इकडे. अमाई हेच होय इकडे. अमाई मी आले वाटलं इथं झोपू नाही. हे बघ केव्हा गेला. माय दरवाजा खोलतो बाई पहिले. बयाड आहे का हो तू? हा, किती वेळचं तुला आवाज देऊन राहिलो होता, आवाजही देत नाही. किती वेळचं मी आवाज देऊन राहिलो तुले? शालू शालू, इतकी गाढ झोप लागून गेली होती काय? तू बाहेर गेलते ना, बाथरूमला गेलते ना, मग आताच्या आता झोपून गेली होती काय तू बातच? आवाज देतो शालू शालू. अहो तर मला काय माहित तुम्ही इकडे बाहेर आहा म्हणून. मला वाटलं का तुम्ही झोपू ना, असं वाटलं म्हणून मी म्हणतो मला आवाज कोण देते कडे म्हटलं. हे इथं झोपून आहे ना, मला कोण आवाज देऊन राहिले म्हटलं. मला असं वाटलं का भूत तर नाही आहे. पागल डोक्षाचे आहे तो. भूत येते का हो तू? काही कधी भूत पाहिले का तुला काही जन्मात? बयाड आहे का तू? भूताचं नाव घेऊन राहिले. मी भूत कायले तुला आवाज देईन? बयाडली, दिवसांदिवस तुझ्या दिमाग सटकलं काय? मी 12 वाजेपर्यंत जागा राहतो. मसाण्यातून इथून तिथून मुर्द्या घरापासून जातो. मला भूत नाही दिसत, आणि तुले घरात भूत दिसते काय? भूत तुला आवाज देते काय? अहो तर मला माहितच नाही तुम्ही इकडे गेले म्हणून. मला काय माहित तुम्ही किचन मध्ये गेले म्हणून. मला वाटलं का दरवाजा कोण खुला गड्या म्हटलं. हे इथं झोपल्या आणि दरवाजा कसा खुलला म्हटलं. तर मी दरवाजा लावून दिला आणि येऊन झोपून गेले. आणि मग पाहत होता आणि तुम्ही आवाज देऊन राहिले. मला असं वाटलं का भूतच होय बा. दिवसांदिवस खरंच तुझं दिमाग काम नाही करून राहिला. आता बदलावं लागते आता बायको मध्ये. कॅलेंडर होय का? दर साल बायको बदलवता. आयो बापा रे, अहो अजून मला हागवण लागली. अरे बापरे, अरे बापरे, माय पोटला झुम येऊन राहिला आता. अहो आरूचे बाबा, माय पोट कनी भल्लच गडबड होऊन राहिलं. गुडगुड होऊन राहिलं. काय करू आता मी? काय खाऊ आता मी? मला 2-3 वेळा झालं संडासले जाणं चालूच आहे. किती माय पोट लय झुमून येऊन राहिलं आता. गुडगुड होऊन राहिलं. काय खाल्लं होतं तू ना? तर पोट तुझं गडबड झालं. काय खाल्लं होतं? अहो काहीच तर नाही खाल्लं. काहीच नाही खाल्लं. जेवली आणि झोपली. बस एकदम पोट गुडगुडच व्हायला लागलं. फ्रीज मध्ये निंबू आहे, निंबू खाय. आता इनो तर हाय नाही, इनोन आराम लागते, तर निंबू खाय बरं. नुसतं निंबूच खाऊ काय? अहो निंबू पाणी. आता तुम्ही निंबूच तर म्हटलं, निंबू पाणी तर म्हटलंच नाही. हा तर मीठ लावून निंबूही खाल्लं ना तर आराम होते लवकर. पाणी पिलं तर आराम होते. मी निंबू मीठ लावून खात असतो. बरं, मी निंबू पाणीच पितो आता. शालू काऊ ना इथे येऊन झोपली? काय झालं? काय सासूबाई, आता काही बोलूच नका. आता काय झालं तर? आता मी इथंच झोपली. 4 वाजतापासून मी इथंच झोपली. काऊन दगडू तुला काही बोलला काय?
नाही ना व सासूबाई, त्याला भेटो काय मी? आमचा झगडाही होईन तरी मी बाहेर येऊन नाही झोपत. त्याला हाकलतो रूमच्या बाहेर, पण मी नाही येऊन झोपत. पण आता काय करू, मला प्रॉब्लेमच तसा झाला. अच्छा अच्छा, म्हणजे हात लावून नाही येत. आता बाई काय सासूबाई तुम्ही? अहो मला लागली हगवण. हो काय हगवण लागली काय? घे ना मग खाणं आता आंबे कच कच. मस्त मीठ लावलं खाल्ले ना आंबे, आणि घे आता झाला पोटाचा घराडा. ओ थांबा सासूबाई. कायचा आवाज येऊन राहिला कांता? कायच नाही. बरं चाय आणू काय? नाही नाही, मी चाय आताच पिऊन आलो बाहेरून. बापरे किती वास येऊन राहिला. शालू पाणी टाक चांगलं. अहो टाकलं ना सासूबाई, टाकलं पाणी, लय टाकलं. नळ सुरूच ठेवला होता. सासूबाई आता काही खरं नाही. आता मान उभंही राहिलं नाही होत. पूर्ण गराटून गेली मी आता. आणला ना दवाखान्याचा खर्च. तुले तरी म्हणू तुले खाऊ नको खाऊ नको, तू ऐकतं कुठं? आणि घे आता बस बोंबलत आता. ऐकत नाही ना, ऐकत नाही म्हणून तर असं होते. ऐकायला पाहिजे, मोठ्यानं सांगितलं. आता तू एवढी इथे तिखट काही कमी आहे काय? तिखटानं किती हे होते, पोट खराब होते. तिखट मीठ नाही ते पोट हे होईन काय? किती 2 आंबे खाल्ले तू ना तसे मीठ लावलो. अहो सासूबाई तुमचीच नजर लागली. हो तुमचीच नजर लागली मले, म्हणूनच मला हगवण लागली. पार माई साडी गिळी भरून गेली आता. आता चांगली आंघोळच करून आली. वहिनी कमी खात जा. काय ना तुम्ही जीवाच्या वर खाता जास्त. नाही बापूजी, मले ना जास्त खाल्लं नाही मी. आंबे होते अंगात आले. तिखट आणि मीठ लावलं खाल्लं ना, तर ते पोटाचं झालं खराडा. म्हणून वय झालं. बापूजी तुम्हाला तर माहीत आहे मी काय माय जास्त खाणं आहे नाही. 2 पोळ्या आणि एवढसा भात, बस तेवढ्यातच तर माय दिवसभर होऊन जाते. मी दिवसभर काही जेवतही नाही. पण ते आंब्यानं वय झालं माय पोट खराब. चालता काय दवाखान्यात? चला मी घरी जाऊ आता. दादा गेला का कामावर? नाही झोपले आहे आता. ड्युटीवर जायची तयारी करून राहिले. हो काय, बरं चला मग मी नेतो तुम्हाला दवाखान्यात. चला बरं. नाही बापूजी नाही, दवाखान्यात चाला तर रस्त्यानं लागली तर मी काय करन? नाही नाही बापूजी राहू द्या. भलाई मला गोळी आणून द्या तुम्ही. डायपर आणून देऊ काय? हो आता तू मला डायपर सांग ना, माई मजाकच उडव ना आता. नाही ताई, मजाक काय नाही बायाचे, म्हणजे मोठ्याचे बी डायपर भेटतात ना. नाही सुधरत तर मग काय करायचं? मग डायपर लावून घेतलं ना झालं. काय भयाड आहे का हो? बापूजी समोर आहे ना, तू बोलत कशी? ते काय शर्माचं? आता बिमार पडलं तर मग डायपर लावत नाही का? हगवण लागते तर सुधरत नाही तर डायपर लावतात ना दवाखान्यामध्ये. अहो माय माझे दवाखाना होय काय? मी काय बिमार पडली काय? मी काय ना गराटली काय? मला हगवण लागली तर बसून जाते. एक गोळी आणली का? बापूजी जा तुम्ही, एक गोळी आणून द्या मला, आणि इनो बी आणून घे जा सोबतच. आणि एक बॉटल थम्सअप बी घेऊन ये जा. पोट मध्ये डकार येऊन जाईन तर पोट खाली होऊन जाईन. बरं ठीक आहे तर मग. कशी बोलतो व तू? बापूजी समोर आहे, त्याच्या बापूजीच्या समोर तू म्हणून राहिली. डायपरची गोष्ट करतो भैयाडे. अहो तर काय झालं, तुम्ही मोठे आहात, म्हणजे तुम्ही आईप्रमाणे बहिणीप्रमाणे. काही नको बोलत जाऊ कोणाच्या समोर, शरम आणत. आता शर्माची काय? आता तुम्हाला हागवण लागली तर त्याची शरम नाही, तर डायपरचं नाव घेतल्यानं कायची शरम आली तुम्हाला? बरं निंबू पाणी बनवून देतो मी तुम्हाला, पिऊन ना झोपून जा मस्त. अहो रातभर 2-3 वेळा निंबू पाणी पेली तरी आराम नाही. पोट आता पूर्ण खाली होत नाही तोपर्यंत काही नाही, हागवण बसत नाही. माय कपडे मी एका बाल्टीत ठेवले, पाण्यातून काढले, ते तिकडेच राहू दे. जो माय कपडेले काही हात लावू नको, मी धुवून काढन. मग त्या बाथरूमात सारा वसाडा ठेवान काय? मग तुमच्या बाथरूमात जावायला पाहिजे होतं. अहो माया बाथरूमात जाईपर्यंत येऊन गेली ना, तिकडे गेलीच नाही, मग इकडेच गेली. काय ताई तुम्ही बे, तुमचे बाथरूम खराब ना आमचे बाथरूम खराब केलं तुम्ही.
अहो नाही नाही, वास नाही मारत. पाणी टाकलं बापा, टाकलं मी ना पाणी. एकान दिवशी घासून बी देईन तुमचा संडास. बस झालं तर जाय मग. आता अजून माझ्यासाठी निंबू पाणी आता जास्त नको आणू, उदिकच आण अर्ध गिलास. हो हो, आई म्हणते तर ऐकत जा तुम्ही. आईनं तुम्हाला सांगितलं की खाऊ नका, तर नाही खाल्लं असतं तर आता काय नाही असं आलं असतं, असं झालं असतं, ऐकलं असतं मोठ्या माणसाचं तर नाही झालं असतं. असं ऐकत नाही ना आपण. जीवन आपण म्हणजे खूप म्हणजे हुशार आहो ना. दुसऱ्याचं काय आपण करायचं, आपल्या मताचं करायचं. मग घ्या मग, आता घेऊन बसले आता हगवण. आता बोल व बाई बोल कांता, आता तू बी तशीच बोल मले. आता काय करन तो. पहिली एसीच्या हवेनं बिमार पडल्या आणि आता आंब्याच्या कैऱ्यानं हागवण लागली. काय करावं तो. लागू दे, अजून खाऊन घेईन. मग सवय होऊन जाईल. तू तर म्हणत होती काही नाही होत, सवय आहे सवय आहे. हे होय काय सवय. खावा लागते म्हणा, खावाची चीज. आता तिखट मीठ लावून खायला कोणालाही आवडते म्हणा, पण थोडंसं खावं लागते. तुम्ही एकदम खातच बसान तर मग पोट बी मग काही सहन करन काय. हो सासूबाई, ते तर बरोबर आहे. माझ्या तोंडाला चांगलं लागलं तर मी खातच बसली. जाऊ दे, काही नाही होत. खाल्ली पाहिजे, काही नाही होत. एखाद्या दिवशी हागवणही लागले तर पोट सफा होऊन जाते म्हणा. जाऊ दे, आता आणून देते पप्पू, आणून देते. आता इनोई आणून देते ना, एक गोळी आणून देते. आरामच होऊन जाते मग. हो. आणि आता आंबे घरीच आहे, नाही तर म्हणशील अजून का अजून खातो. नाही नाही सासूबाई, खाईन बी त्या खाता खाईन. मला तर आवडतेच मीठ न आंबे. म्हटलं का माझ्या तोंडाला पाणी सुटते. मी खाल्ले ताई, पण कधी मी 2च कैऱ्या खाल्ल्या काल. मला आवडल्या, चांगले लागले. मीठ न तिखट लावून चांगलं लागलं. पण मी जास्त नाही खाल्ल्या, 2च कैऱ्या खाल्ल्या. मग माझ्या दाता आंबे मी राहू दिलं. हो ना, मी इथे एक कैरी खाल्ली. जाय व बापा कांता, जाय आण अजून. अन्न पाणी आण. हो हो.